सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात उपस्थित केला होता। आज पंकज कुमार ज्यांची मागणी खरं तर कुटुंबियांनी केली होती ते अंबाजोगाईचे पूर्वीचे पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन झाली आहे, काय प्रतिक्रिया? याच्यामध्ये सर्वात अगोदर हे प्रकरण मी काढलं, परंतु आता जे आहे यावेळेस साहेबांचे OSD आणि मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी वेळ मागितली होती, त्याप्रमाणे आज CM साहेबांनी वेळ त्या ठिकाणी दिली होती आणि मला ह्या कुटुंबाने म्हणजे सर्वात अगोदर परळीला या कुटुंबाला जाऊन भेटणारा व्यक्ती मी होतो आणि माझ्याच जिल्ह्यातले ह्या प्रकरण असल्यामुळं आम्ही CM साहेबांना, ज्ञानेश्वरीताई आणि त्यांचं सर्व कुटुंब, बाळा बांगर, त्याच्यानंतर तिथले स्थानिक नेते, आम्ही सर्वजण जाऊन भेटलो आणि जी मागणी त्या ठिकाणी केली होती, ज्ञानेश्वरीताईंच्या निवेदनामध्ये पंकज कुमावत जे आमच्या इथं DYSP म्हणून, शिकाऊ DYSP म्हणून त्या ठिकाणी कामाला होते केजला आणि नंतर ते आता अमरावती स्थित ॲडिशनल SP आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करावी। श्री साबळे साहेब हे PI आहेत ज्यांनी LCB सांभाळलेली, ते आत्ता सध्या जालन्याला आहे, त्यांचं एक नाव दिलेलं आहे। तिसरं सपकाळ म्हणून API आहे, त्यांचंही नाव दिलेलं आहे, कारण हे लोक पूर्वी या 3 पैकी 2 लोक तपासामध्ये अत्यंत जवळ गेले होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं DG साहेबांना सांगून त्या ठिकाणी लगेच्या लगे ऑर्डर काढा, आजच्या आज ऑर्डर काढा आणि ही SIT स्थापन करा। आणि ज्ञानेश्वरीताई आम्हाला सर्वांना विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला ते फोटो वगैरे पाहिल्याच्या नंतर, हे इतकं भयानक असू शकतं का, तर ते आहे। आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा काही इन्व्हॉल्व आहेत का याचासुद्धा तपास करावा, अशा प्रकारची मागणी केलेली आणि ही SIT स्थापन झाल्याच्या नंतर आम्हाला 100% गॅरंटी आहे की महादेव मुंडेंचे खुनी हे 100% आता सापडतील। हा प्रश्न होता एकंदरीत तुम्ही सांगितलं की ज्या तपास अधिकाऱ्यांमध्ये 2 आता अधिकाऱ्यांचा समावेश आहे ते अगदी जवळ पोहोचले होते, आता या केसचा छडा लागेल काय आहे? जे अधिकाऱ्यांनी डम डाटा सुनील, मला वाटतं सुनील दुबे का सुशील दुबे, अतुल दुबे हे मुंबईचे डम डाट्याच्या संदर्भामधले तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं 150 नंबर अगोदर छाटून नेले, 150 नंबरचे नंतर 17 नंबर नेले आणि ते 17 नंबर झाल्याच्या नंतर तिथले सानप साहेब म्हणून एक PI होते, ते दोघांनी ज्ञानेश्वरीताईंना सांगितलं आणि सतीश फड त्यांचे भाऊ यांना सांगितलं की आम्ही 2 दिवसामध्ये हे आरोपी अटक करतोय, परंतु त्या दोघांची एकाची ऑर्डर लगेच तातडीनं पाटोदा तालुक्यामध्ये करण्यात आली आणि एकाची ऑर्डर ही धाराशिव जिल्ह्यामध्ये सानप साहेबांची ऑर्डर काढण्यात आली। म्हणजे ते 2 लोक आणि कदाचित आम्ही आणखीही त्या ठिकाणी मागणी करू की सानप साहेबांचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये करावं आणि तशा प्रकारचे आदेश साहेबांनी दिले। SP-ना सांगितलंय की याच्यामध्ये आणखी कोणते अधिकारी किंवा त्यांना जे सहकार्य लागेल ते सुद्धा आमच्या बीडच्या SP साहेबांना सांगण्यात आलेलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।